माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली। मात्र आपल्या मुलाचं अपहरण झालं नसून परदेशात तो जात असल्याचं तानाजी सावंतांनी म्हटलेलं आहे। तर 68 लाख खर्चून सावंतांचा मुलगा बँकॉकला निघाला होता। ही माहिती सावंतांना कळताच त्यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सहकार्याने खासगी विमान परत बोलावलं आणि अंदमान निकोबार पर्यंत गेलेलं विमान चेन्नई विमानतळावर उतरवलंय। 2 मित्रांसोबत ऋषिराज बँकॉकला निघाला होता। मात्र आता ऋषिराजला त्याच विमानानं पुण्याकडे आणलं जात आहे। दिवसातनं कमीत कमी 15 ते 20 फोन आमचे एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला, फडणवीस साहेबांना फोन केला, त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं फ्लाय झालेले आहेत। आता कुठं लँड होतंय ते अजून दे आर ऑल्सो ट्राईंग ॲट देअर लेवल बेस्ट। आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय, वी आर वेटिंग द रिझल्ट। तर नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। नितीन, आपण बघतोय की या ठिकाणी सावंतांच्या मुलानं लाखो रुपये खर्च करून तो बँकॉकला जात होता असं कळतंय आणि आता मुरलीधर मोहोळ यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत त्याला पुन्हा माघारी पाठवले आहे असं देखील कळतंय। काय अपडेट्स आहेत? निश्चितपणे या संपूर्ण अपहरण नाट्यावरती आता पडदा पडलेला दिसतोय, कारण काही वेळातच ऋषिराज सावंत जो तानाजी सावंत यांचा मुलगा आहे त्याचं पुणे विमानतळावर आगमन होईल। त्याचं जे प्रायव्हेट चार्टर्ड फ्लाईट होतं ते काही वेळातच पुणे विमानतळावर उतरणार आहे। त्याचा जो दुसरा भाऊ आहे मोठा गिरिराज, तो त्याला घेण्यासाठी विमानतळावर दाखल झालेला आहे आणि काही वेळात कदाचित पोलीस आयुक्त कार्यालयात देखील तो येईल। हे संपूर्ण जे अपहरण नाट्य होतं त्यात गुन्हा अपहरणाचा किंवा किडनॅपिंगचा दाखल झालेला आहे। मात्र हे अपहरण नव्हतं किंवा किडनॅपिंग नव्हतं, कौटुंबिक वाद, कौटुंबिक नाराजी आणि घरच्यांना न सांगता तो निघून गेला होता आणि घरच्यांनी माहिती घेतल्यानंतर चार्टर फ्लाईटने तो बँकॉककडे रवाना झाला असल्याची माहिती कळाली। तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ या सर्वांशी संपर्क साधला, पुणे पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आणि त्यानंतर सूत्र फिरली, चक्र हल्ली आणि हे जे फ्लाईट आहे ते अंदमान निकोबार पर्यंत गेलेलं होतं, तिथून ते परत बोलवण्यात आलं। सुरुवातीला हे जे फ्लाईट आहे ते चेन्नई विमानतळावर उतरण्यात आलेलं आणि तिथून ते आता काही वेळातच पुणे विमानतळावर दाखल होईल किंवा कदाचित ते दाखलही झालेलं असेल त्या ठिकाणी आणि ऋषिराज सावंत हा पुण्यात परत येईल। या संपूर्ण प्रकारामध्ये त्याचं जे मिसकम्युनिकेशन आहे त्याच्या वडिलांची, कुटुंबियांची कारणीभूत ठरलेला आहे। आणि आपण बघतोय की या प्रकरणात आता सगळं हे प्रकरण जे आहे त्या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झालेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।